चांगलं आहे आणि सगळ्या करताच आरजीजीलच का घ्यायला सांगतात लोक, एकच आरजीजील आणि सगळे आजार कसे काय बरे करतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज इथं ऐकायला मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं शक्यतो म्हणजे माझा आग्रह नाही तुम्हाला, पण तुम्ही जर वही पेन घेऊन बसलात तर बेनिफिट काय होतो त्याचा, की तुम्ही जर वही पेन घेऊन बसलात आणि तुम्ही जर त्यातली काही वाक्य लिहिलीत, काही शब्द लिहिलेत आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगताना ते जर तुम्ही शब्द वापरलेत, तर त्यांना वाटतं अरे वाह! हा काय मस्त सांगतोय. किंवा तुम्ही मेडिकल टर्म्स मध्ये बोलायला लागता आणि समोर जर तुमच्याच ऐकण्यामध्ये एखादा फार्मसीवाला आहे, एखादा डॉक्टर आहे, तर सांगतात तर हे बरोबर सांगतायत. त्यांच्याकडे नॉलेज भरपूर आलंय. आणि मी तर सांगतो की ऍज अ DXN डिस्ट्रीब्युटर म्हणून तुमच्याकडे बरेच मेडिकल टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण लोकांना आपण आरोग्यासंबंधात खायला देतोय. कदाचित ती समोरची स्त्री प्रेग्नंट असू शकते, तिचं लहान बाळ असू शकतं, तिचं मिस्टर असू शकतो किंवा त्यांचं घरात कोणतरी आजारी असू शकतं आणि तुमच्याकडे एक आशावादी दृष्टिकोन म्हणून तुमच्याकडे ते येतात. त्यामुळं तुमचं त्यांना एक अनुभवी आणि मॅच्युअर्ड आन्सर असायला पाहिजे. उगीच फेक काहीतरी बोलतोय ना, होईल की, खाल की, 3 महिनेच खाऊन बघा, असं कुठं झालंय का? असे नको ते टेक्निकल आन्सर तुम्हाला देता आली पाहिजेत आणि लोकांचं त्यातनं शंका निरसन होणं खूप गरजेचं असतं. कारण एकदा का लोकांचा विश्वास बसला, की तो ग्राहक आपला एकदा नाही लाईफ टाईम होणार आहे. त्याच्यामुळे आज ऐका आपण चांगल्या कंपनीशी जोडलं गेलोय. कंपनीचं नाव DXN, त्याचा फुल फॉर्म आहे डॅक्सेन. त्याला मराठीत म्हणतो विश्वास, ट्रस्टवर्दी. आणि सिम्बॉल हा खूप लक्षात ठेवा. हा एकमेव सिम्बॉल तुमच्या गाडीवरती असेल, तुमच्या कारवरती असेल, तुमच्या घरावरती असेल, तर गंमत म्हणून फक्त लावून बघा आणि गावातनं किंवा पुण्याला कधी चाललाय, कधी साताऱ्यात फिरताय, सांगलीत फिरताय, तर तुम्हाला एक तरी माणूस पकडणार. अहो तुम्ही DXNचे डिस्ट्रीब्युटर आहात का? आमची कॉफी संपली, आमची पेस्ट संपली, आमचा साबण संपलाय. ते मिळतच नाही हो. आता लोक कुठे गेली काय सापडत नाहीत. आमच्याकडे ते प्रोडक्ट पाहिजे आम्हाला आणि लोक ऑटोमॅटिक मार्केट तयार होतं. त्यामुळं हा लोगो म्हणजे एक ब्रँडिंग आहे आणि हा ब्रँड जर तुमच्या घरावरती, तुमच्या गाडीवरती किंवा तुमची जाहिरात म्हणून जर तुम्ही कुठे लावला पोस्टर, कारण हा ब्रँडिंग करून करून बिहारची धर्मशिला मॅडम आहे की नाही, त्यांनी त्यांचा स्वतःचा सिनेमा हॉल होता, पिक्चरचं थिएटर होतं, आईस्क्रीम ती एक फॅक्टरी त्यांची होती आणि त्यांचा अजून एक आपण काय म्हणूया कापडाचा कारखाना होता. पण त्यांची जिथं जिथं दुकानाची जाहिराती होत्या ते सगळे तिन्ही धंदे बंद करून त्यांनी DXNचा ब्रँड चालू केला सगळीकडं आणि आज ते क्राऊन अँबॅसेडर झालेत फक्त 6 वर्षामध्ये. तर आता आपण आपला विषय चालू करूया. 100 लोक आलेली आहेत, सेंचुरी आपली झाली आहे आणि आपण लवकरच चालू करूया. तर आता आपण एकच टॉपिक आज बघतोय, आरजी आणि जीएल. मी डायरेक्ट मेन मुद्द्यावरती येणार आहे. तर आरजी, आता आरजी आणि जीएल म्हणजे आपण जो गॅनोडर्मा आपला प्रोडक्ट वापरतो, गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे त्वचा. तर हा जो गॅनोडर्मा आहे, तर या गॅनोडर्माचा 100% अंश म्हणजे 100% पावडर म्हणू आपण, सगळंच्या सगळं आरजी जीएल मध्ये आहे. आरजी जीएल जर सोडली तर बाकीच्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये आपण 18%, 2%, 10%, 15% असं टाकलंय. पण आरजी जीएल मध्ये 100% गॅनोडर्माचा भाग टाकल्यामुळं खरोखर ज्या लोकांना आजार असेल किंवा इमर्जन्सी काहीतरी आली असेल बॉडीवरती, बरेच वर्ष आपण दवाखाना करून वैतागलोय, आजारात रिकव्हरीच मिळत नाहीये, कॉम्प्लिकेशन बॉडीमध्ये वाढत चाललेत, अशा पेशंटना तर आपण डॉक्टरांच्या मेडिसिन सोबत जर आरजी जेल चालू केलं तर त्याचा रिझल्ट खूप 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 चांगला यायला सुरुवात होतं. तर आरजी हे त्याला म्हणतो आपण ऋषी गॅनो, म्हणजे तुम्हाला जो गॅनोडर्मा पूर्ण भाग दिसतो तो फळाचा भाग, त्याला म्हणतो आपण आरजी पावडर. तर हे आरजी आणि दुसरं काय दिलं त्यांनी, गॅनोसिलियम. आता आरजी आणि जीएल, हे जीएल आहे ते आपण काय म्हणू गॅनोडर्माची मुळं, ओके. आणि जीएल जे आहे ना अख्ख्या जगाच्या पाठीवरती फक्त DXNच बनवतं. हे डायरेक्ट कोणाला त्याचं पेटंट दिलेलं नाही. आणि गंमत अशी आहे की या आरजी आणि जीएल जर एकत्र फायटिंगला घेतले आपण, तर शोले मधला कसा जय आणि वीरू एकत्र काम करतो आणि गब्बर सिंगला पळवून लावतो, तसे दोन जर एकत्र झाले आरजी आणि जीएल, तर तुमच्या बॉडीतला कसलाही आजार गायब करायची ताकद त्या दोन प्रोडक्ट मध्ये गॅरंटेड आहे. आणि आजार जर नसेल आणि तुम्ही जर इनटेक करताय तर त्याला येऊनच दिला जाणार नाही. त्याच्यामुळे आरजी जेल खूप महत्वाचा रोल तयार करतं. या आरजी मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 2000 पार्ट पर मिलियन आहे. जीएल मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 6000 पार्ट मिलियन आहे. आरजीचा कलर दिसायला तांबडा असतो, थोडा चॉकलेटी कलरची तुम्हाला गोळी वाटायला लागेल आणि जीएलचा कलर असा पांढरा असतो, ओके. त्याच्यामुळे या दोन गोळ्यामध्ये तुम्हाला लगेच डिफरन्स दिसायला लागेल. आता या दोन गोळ्यांच्या बद्दल जर मी तुम्हाला बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं आरजी आणि जीएल या दोघांचे रोल थोडासा वेगळा आहे. तर आरजी जे काम करते की नाही,
आरजी काम करतं तुमच्या जास्तीत जास्त मानेच्या खालच्या भागावरती. जीएल काम करतं जास्त मेंदूच्या साईडला, कारण मेंदूला जास्त ऑक्सिजनची गरज असते. आणि आरजीचं काम असतं डिटॉक्स. तुमच्या बॉडीत कचरा कुठं जातो, तर फुफ्फुसात जातो, हृदयात जातो, लिव्हर मध्ये जातो, पोटात जातो, किडनीत जातो. ओके, ज्या ठिकाणी कचरा साठला जातो त्या ठिकाणी डिटॉक्स करण्याकरता आरजीची गरज तुम्हाला जास्तीत जास्त भासते. त्यामुळे आरजीजीएल पेअर मध्ये घेतलं तर खूप चांगला फायदा होतो. पण तुमच्या घरात जर लहान बाळ असेल, एकदम ताणबाळ आहे, खूप रडतं, किरकिर करतं, कमजोर आहे, अशक्त आहे, तर या लहान बाळाला, अगदी बाळाचा जन्म झाल्या पहिल्या 5 मिनिटापासून जेलची पावडर जरी द्यायला सुरुवात केली आईच्या दुधामध्ये, कोमट पाण्यामध्ये, तर सगळ्यात महत्वाचा बेनिफिट काय होतं की बाळाची प्रतिकार शक्ती प्रचंड वाढायला लागते. त्यामुळं जीएल हे सगळ्यांच्यासाठी आहे, आरजी पण सगळ्यांसाठी आहे, पण घेताना पेअर मध्ये त्याचा खूप फायदा होतो. पण ज्या लोकांना मेंदूच्या रिलेटेड आजार असतील, म्हणजे व्हर्टिगो, इम्बॅलन्स, तोल जातो, झोप जातो, ब्रेन ट्यूमर सांगितलाय, लक्षात राहत नाही, पॅरालिसिस सांगितलाय, तर या ठिकाणी जीएलच्या गोळ्यांचं प्रमाण तुम्हाला जास्ती, म्हणजे ऍज कम्पेअर टू एकाच 3, एकाच 2 असं प्रमाण ठेवणं खूप गरजेचं आहे. आता गॅनोडर्मापासून हे दोन्ही बनवलं, तर गॅनोडर्मा म्हणजे नेमकं एक्झॅक्ट इंट्रोड्यूस काय झालं, तर सगळ्यात महत्वाचा मानव जातीला हे 5000 वर्षापासून माहिती आहे. इसवी सन 2838 बीसी म्हणजे, आणि हे कोणी सांगितलं तर शेनॉन्ग हर्बल क्लासिक, चायनामध्ये हा ग्रंथ आहे. ओके, आणि जर आपण, मला वाटतं की आम्ही जेव्हा 6वीला होतो, 6वीच्या पुस्तकामध्ये भूगोलात या माणसाचं आम्ही वाचलंय की शेनॉन हर्बल क्लासिक, चायनावरून एक माणूस आला, त्यांनी बरेचसे आयुर्वेदात जडीबुटी घेऊन गेला, त्याचा अभ्यास केला, पण हे 2838 मध्ये आलं. पण आवाज येतोय का सगळ्यांना? एक मिनिट, चॅटबॉक्स मला दिसत नाही. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज चॅटबॉक्स मध्ये लिहा. चॅटबॉक्स आला तुझ्याकडे? हो, येतो. ओके, थँक्यू. ओके, त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय की 2838 ला चायनावाला शेनॉन्ग हर्बल क्लासिक आला, पण त्याच्या पण अगोदर 5000 वर्षापूर्वी चरक संहिता, म्हणजे ज्याने आयुर्वेद लिहिलं, आयुर्वेदाची सूत्र लिहिली, तो चरक चिकित्सा, चरक संहिता हे 5000 वर्षापूर्वी सगळ्यात पहिलं सापडलंय भारतामध्ये. ओके ओके, चंद्रगुप्त मौर्याच्या काळात, म्हणजे आपण म्हणतो ना तेव्हाच्या, त्याच्यापेक्षा कितीतरी पुराण भारत आहे, आपली संस्कृती, हिंदू संस्कृती, तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख लिहिलाय, कुराणामध्ये याचा उल्लेख लिहिलाय. आणि कुराणामध्ये कुठं लिहिलाय ते नीट लिहा, आज तुम्हाला मी पुरावा देतोय त्याचा. सुलाहल वकार आयत 57 ते 61 जे नगमा आहे, कलम आहे, कलम हे जे आपल्याकडे आता मुस्लिम बांधव काय आहेत मीटिंगला, मला वाटतं त्या कुराणाचा एव्हिडन्स लोकांना तुम्ही देऊ शकता. सुलाहल वकार आयात मध्ये 57 ते 61 मध्ये कलम त्यांनी दिलेत, ही कलम वाचा, त्याच्यात लिहिलंय. त्याच्यानंतर मेडिकल अँड सायंटिफिक रिपोर्ट ड्युरिंग 100 वर्षापासून सायंटिफिक रिपोर्ट्स येतात, कन्फर्म इफिकसी, म्हणजे त्याची इफिशियन्सी किती चांगली आहे आणि माणसाकरता ते किती सुरक्षित आहेत, याच्यापेक्षा जास्त रिसर्च आणि प्रूव्हन झालेलं जगात कुठलीही जडीबुटी नाहीये, किंवा कुठल्या ऍलोपॅथीचे ड्रग्स पण नाही. आणि ज्याला तुम्ही ऍलोपॅथी म्हणून एवढं आपण त्याला खूप महत्व देतो ना, ऍलोपॅथी जगाला माहिती झाली फक्त 300 वर्षापूर्वी. 300 वर्ष, 2020 सालाच्या मागे 300 वर्ष तुम्ही जा, म्हणजे फार तर 1720 सालापासून, त्याच्या अगोदर 5000 वर्षापासून जडीबुटी माहिती आहे. जुनं ते सोनं सगळं तुम्हाला माहिती आहे, पण आपण त्याला विसर पडला, आपल्याला त्याची माहिती झालीच नाही, कारण उजळणीच झाली नाही, सांगणारा कोण राहिलाच नाही. तर सगळ्यात महत्वाचं हे प्रूव्हन झालंय, ते आपल्या बॉडी करता चांगलं आहे, आपल्या बॉडी करता सेफ्टी आहे, आपण सगळ्यांनी कायम ते वापरायला पाहिजे. याच्यानंतर ही स्लाइड पण खूप महत्वाची आहे. गॅनोडर्मा किंग ऑफ हर्ब्स, असं जडीबुटीचा राजाच त्याला काय म्हटलं जातं, तर जगातली एकमेव सुपिरियर हर्ब आहे. याच्यामध्ये सिंगल हर्ब हॅव्हिंग बोथ प्रॉपर्टीज, वाय इंग आणि यांग, इंग आणि यांग हे दोन असतात. तुम्ही कधी बॅटरीचा सेल बघितलाय का? आपण बॅटरी सेल टाकताना बघतो, पॉझिटिव्ह कुणीकडे टाकायचं, निगेटिव्ह कुठे टाकायचं. म्हणजे जगात अशी एकमेव जडीबुटी आहे की त्याच्यामध्ये औषधी पण गुणधर्म आहेत आणि त्याच्यामध्ये पौष्टिक पण गुणधर्म आहेत. आता पौष्टिकचा फायदा काय होतो? बॉडीची वाढ, बॉडीची ग्रोथ, ताकद, डिफिशियन्सी, म्हणजे आपण नुसताच एखादा खात राहिलाय,
पण मी जे खातोय त्याचा अतिरेक झाला, एक्स्ट्रा झालं, एक्स्ट्रा साखर नकोय, एक्स्ट्रा युरिक ऍसिड नकोय, एक्स्ट्रा मला वजन नको आहे, एक्स्ट्रा मला फॅट्स नको आहेत, याचं काय करायचं? कारण नुसतंच खात बसला तर चालणार नाही. मग असं जर काय झालं तर ते बॉडीला बॅलन्सिंग करून त्यातले थेरपेटिक व्हॅल्यूज तुम्हाला मायनस मध्ये पण घेऊन जातात. कंट्रोल, बॅलन्सिंग, बॉडी मास इंडेक्स, वजनानुसार उंची, उंचीनुसार वजन, वयानुसार शरीराची ग्रोथ, हे दोन्हीचे दोन्ही बॅलन्स करायची ताकद जगातल्या एकमेव हर्ब मध्ये आहे. म्हणून त्याला म्हणतात जडीबुटीचा राजा. ओके, गॅनो इज फॉर बोथ. मग गॅनोडर्माचे प्रोडक्ट कोणाकोणासाठी? निरोगी माणसासाठी, आजारी न पडण्यासाठी. आणि आजारी माणसाने खायचंय, मी जसा तंदुरुस्त पहिला होतो आजारी पडायच्या अगोदर, तसा मला पूर्ववत होण्यासाठी मला गॅनोडर्माचे प्रोडक्ट खायचेत. म्हणजे माझी बॉडी बॅलन्सिंग मध्ये यायला लागेल, म्हणजे मी निरोगी राहीन, ताकदवान राहीन, मला डॉक्टरांच्या गोळ्यांची आवश्यकता राहणार नाही. त्याच्या मला गॅनोडर्मा त्याच्याकरता मला चॉईस करायचंय. आता याला आपण काय म्हणतो? चमत्कारिक मशरूम, संजीवनी, जडीबुटी, असं आपण काय म्हणतो? असंच का म्हणायचं? चमत्कारिकच का म्हणायचं? कारण हे चमत्कार करतं. चमत्कार कधी होतात? आपण म्हणतो ना, साईबाबा चमत्कार करायचे, म्हणजे एखादा ऋषीमुनी आला आणि त्यांनी मृत माणूस जागा करून टाकला, चमत्कार आहे बाबा. तसा ह्या जडीबुटीमध्ये चमत्कार आहे. डॉक्टरांनी सोडून दिलेले केस ओके होतात, सोडून दिलेलं बाबा ह्याला घरी घेऊन जा, आणि त्यांनी इंजेक्शन खायला घातले आणि तो म्हातारी चांगली होऊन काढव झाली. कधी कधी म्हणतात ह्या लेडीजला कधीच बाळ होणार नाही, आणि आपल्याकडे अशी हजारात जोडपी आहेत की ज्यांना डॉक्टर म्हणते ते कधीच बाळ होणार नाही, त्यांना मुलं झाली आहेत. म्हणजे चमत्कारच म्हणू शकतो ना आपण त्याला. आणि सगळ्यात महत्वाचं काय? अ रेअर क्वालिटी फाउंड इन गॅनोडर्मा, एक दुर्मिळ प्रकारचा एक गुणधर्म, म्हणजे कशात सापडत नाही पण याच्यात ती विविधता आहे. आणि मग हे काय करतं? नो साइड इफेक्ट. मी याच्यापासून बनलेले कुठलेही प्रोडक्ट जरी खाल्ले तरी माझ्या बॉडीवरती कोणताही साइड इफेक्ट होतच नाही, कारण ते बिनविषारी आहे. किती वर्ष वापरत राहू द्या. आता मला सांगा बरं, तुम्ही बीपीच्या गोळ्या कित्येक वर्ष खाऊ शकता का? त्रास होणार तुम्हाला. डायबिटीसच्या गोळ्यांचा त्रास होणार तुम्हाला. तुम्ही काही अतिरिक्त करा, त्याचा तुम्हाला त्रास होणार. पण हिच्यात एक गुणधर्म सांगितला मी तुम्हाला, इंग आणि यांग, म्हणजे पॉझिटिव्ह पण करतं आणि गरज नसेल तर तुम्हाला ते बॅलन्स पण करायला लागतं. त्याच्यामुळे डीएक्सनच्या प्रोडक्टचा कोणाला कोणताही साइड इफेक्ट होत नाही. नंतर नॉट लिमिटेड टू स्पेसिफिक ऑर्गन्स, तुमच्या एकाच अवयवासाठी, म्हणजे फुफ्फुसासाठी, किडनीसाठी, लिव्हरसाठी, महिलांच्यासाठी, लहान बाळांच्यासाठी, म्हाताऱ्या, असंच बनलेलं नाही. हे कुठल्या समुदायाकरता, आपण म्हणतो ना सर्व जाती धर्म पंथ भेदभाव सगळे चांगले आहेत, म्हणजे सगळ्यासाठी. ओके, सर्व धर्म कसं म्हणतो आपण तसा, तसं सगळ्या बॉडीमध्ये सर्वांसाठी, लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत, प्रेग्नंट स्त्रियापासून अगदी आबालवृद्धापर्यंत सगळ्यांच्यासाठी बनलेलं आहे, कुठल्याही आजारासाठी किंवा अवयवासाठी बनलेलं नाही. त्यामुळं ह्याचं काम काय? अडॉप्टेशन, सर्वांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं काय करतं? नॉर्मलायझिंग द ओव्हरऑल फंक्शन्स ऑफ द बॉडी, म्हणजे तुमची बॉडी संतुलित करतं. बीपी अपडाऊन, कमी गेला नॉर्मल करेल, जास्त चात असेल बॅलन्स करायला लागेल, शुगर खाली चालली, हायपो चालली तर तिला बॅलन्स करेल, हायपर चालली तर तिला बॅलन्स घ्यायला लागेल. म्हणजे तुमचा कुठलाही रिपोर्ट असू द्या, जेव्हा डॉक्टरकडे आपण रिपोर्ट काढतो ना, तेव्हा तुम्ही कधी पण बघा, रिपोर्टच्या बाजूला लिहिलं असतं नॉर्मल रेंज. आता आपण बीपी चेक केला, 80-120 असायला पाहिजे. साखर आपण चेक केली, पोस्ट पॅन्ड्रियल फास्टिंग शुगर 70 ते 110 असायला पाहिजे. जेवणानंतरची साखर 120 ते 150 असायला पाहिजे. आपण डब्ल्यूबीसी चेक करतो, 4 ते 11,000 असायला पाहिजे. आपण प्लेटलेट चेक करतो, आपण हिमोग्लोबिन चेक करतो, 12च्या वरती असायला पाहिजे, 15च्या वरती असायला पाहिजे. 18च्या वरती नको रे बाबा, 19च्या वरती नको रे बाबा, तो रक्ताचा कॅन्सर झाला. लिमिट मध्ये पाहिजे, 18-19च्या वरती नाही चालणार, हे नीट लक्षात ठेवा. डब्ल्यूबीसी 12च्या आतमध्ये, 11च्या आतच पाहिजे, 12च्या वरती नाही चालणार, 4च्या खाली पण नाही चालणार. हे बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला अडॉप्टेशन क्वालिटी आपल्या गॅनोडर्माच्या आतमध्ये आहे. आणि याच्यामध्ये 1-2 नाही, 400 प्रकारचे औषधी तत्व आहेत, थेरपेटिक आणि न्यूट्रिटिव्ह दोन्ही. इतर ठिकाणी दोन्ही नाही, फक्त धोनी आपल्याकडे आहे. धोनी नाही, दोन्ही. ओके, दोन्ही आपल्याकडे आहे. थेरपेटिक म्हणजे काय? औषधी. काय औषधी आपल्याकडं? पॉलिसॅकराइड्स, ऑर्गॅनिक जर्मेनियम, ऍडिनोसिन, ट्रायटेट्रिपिनॉइड्स, गॅनोडरिक इसेन्स. आणि पौष्टिकतेमध्ये काय आपल्याकडं?
प्रोटीन्स प्रथिने, अमायनो ऍसिड्स विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे खनिज क्षार आणि फायबर म्हणजे आपण काय म्हणूया चौथा तंतुमय पदार्थ. पालकाची भाजी खाल्ली, शेपूची भाजी खाल्ली, ज्वारीच्या भाकरीत कोंडा असतो, गव्हाच्या कणिकेमध्ये असा कोंडा असतो, साफसफाई करणार ब्रश ज्याने आतमध्ये लागतो फायबर. ओके, तंतुमय पदार्थ तर ते आपले झाले पौष्टिक थेरपॅटिक. तुमच्या माहिती करता सांगतो हे जे पॉलिसॅकराइड्स आहे ना POATG हे 5 मधले छोटे 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 अंश गोळा करून हजारो मेडिसिन तयार करतात आणि त्याला करोड रुपये घेतात. तुम्हाला माहितीये का आता करोनाचं औषध पण ह्या 5 मधनच काहीतरी जुगाड करून येणार, पण त्याच्याकरता लाखो रुपये पाहिजेत. आपल्याकडे भरमसाठे भाऊ, खा मजबूत, काही असेल तर बॉडीतनं बाहेर काढायची ताकद गाढवामध्ये आहे. आता यातलं एक एक काय काय करतं आपण बघणार आहे. पॉलिसॅकराइड काय करतं, ऑर्गॅनिक जर्मिनियम काय करतं, ॲडेनोसिन काय करतं, टायटपिन काय करतं, गॅनोडिक सेन्सचा रोल काय आपल्या बॉडीवरती. आता आपण एक एक भाग बघूया. सगळ्यात महत्वाचं मेन इन्ग्रेडियंट महत्वाचं खूप बरं का हे, आणि त्याचे फायदे काय तुम्हाला माहितीये का. पॉलिसॅकराइड्स असतं एका छोट्याशा प्राण्यामध्ये. त्या प्राण्याचं नाव कोणाला सांगता येईल का. त्या प्राण्याला बायका खूप घाबरतात. तुमच्या माहिती करता सांगतो, बायका नवऱ्याला टरकवतील, तिला फक्त झुरळ दाखवलं की बायको टरकायला लागते. त्यामुळं झुरळ त्याच्यामध्ये असतं पॉलिसॅकराइड सगळ्यात महत्वाचं, आणि ते काम करतं द क्लिन्सर, स्वच्छता. ज्याच्या बॉडी स्वच्छता आहे त्याला कुठला आजार होणार नाही. मग पॉलिसॅकराइडचा रोल काय. पॉलिसॅकराइडचा पहिला इन्हान्स म्हणजे वाढवणे. काय वाढवणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवत जातं. कुणाची, बोथ ह्युमरल अँड सेल मेडिटेट. म्हणजे ह्युमरल म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, आता नीट लक्षात घ्या. तुम्ही कधी जिमची पोरं पाहिलीत का, वर्कआउट करणारी पोरं असे खांदे उंच असतात, चेस्ट अशी बाहेर असते, आणि चालताना सलमान खान कसा चालतो पाहिलाय का. सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार जे दररोज वर्कआउट करतात, जिम मारतात. ह्युमरल म्हणजे त्याचे खांदे असे भारदस्त असतात, छाती अशी भारदस्त असते, आणि बघताना वाटतं की बॉडी इसकी. त्याला म्हणायचं ह्युमरल. म्हणजे प्रतिकारशक्ती त्या लेवलला घेऊन जातं, सेल्फ इमेज तुमची वाढवतं. आणि सेल मेडिटेट इम्युनिटी म्हणजे तुमच्या पेशींना जी आवश्यक आहे ती, म्हणजे फुफ्फुसाच्या, पॅन्क्रियाच्या, स्वादुपिंडाच्या, पोटाच्या आतड्यांना जेवण खाल्लं मला पचवायला पाहिजे, नको तो कचरा बाहेर काढायला पाहिजे. ही पॉवर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला, म्हणजे आपण काय म्हणूया, एक मानसिक आणि एक शारीरिक अशा दोन्ही इमेज करण्याकरता पॉलिसॅकराइड्स काम करतो. दुसरं काय काम करतं, स्ट्रेंथन्स नॅचरल हिलिंग ॲबिलिटी. तुम्हाला विदाऊट डॉक्टरांच्या औषध गोळ्याशिवाय नैसर्गिकरित्या बरं करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. मला डॉक्टरकडे जावंच लागत नाही. तिसरी गोष्ट, प्रिव्हेंट्स ॲबनॉर्मल सेल ग्रोथ. चुकीची वाढ होती. काय लोक म्हणतात माझ्या मनगटाच्या भोवतीच मला हाड यायला सुरुवात झालीये, किंवा काय लेडीज म्हणतात मला इथंच कुठेतरी गाठ यायला सुरुवात झालीये, किंवा काय लोक म्हणतात माझी बॉडीच खूप वाढत चाललीये, काय लोकांना म्हणतात की माझा बॉडी शेप बरोबर नाही, फॅट्स वाढत चालल्यात. हे जे चुकीची वाढ होती ना तिला थोपवतं आणि बॅलन्स मध्ये आणायचं काम करतं. अजून काय करतो, स्ट्रेंथन सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, तुमची जी पेशी असते, पेशीच्या वरचं जे कवच कुंडल असतं, कवच कुंडल ते मजबूत करायचं काम करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, आता गडाची तटबंदी भक्कम असेल तर गड पडत नाही, बरोबर आहे की नाही. त्या पण घराची बाहेरची भिंत आपली किती मोठी असते बघा घर बांधताना, आणि घराच्या आतल्या भिंती तुमच्या असतील 5-6 इंचाच्या, पण बाहेरची भिंत 12 इंच आपण ठेवतो, 9, 7, 10, 18 इंच ठेवतो का, तर बाहेरची भिंत चांगली पाहिजे. तर कुणी पण बाहेरची भिंत पडली की घरात घुसायला लागेल. तसं तुमच्या प्रत्येक पेशीचं कवच एवढं मजबूत करतं की तुम्हाला बाहेरचा संसर्गाने आजार धक्का पोहोचूनच देत नाही. याच्यानंतर काय करतं, तुमच्या अंगातली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतं, रक्त शुद्ध करतं, हिमोग्लोबिन चांगलं इम्प्रूव्ह करायला लागतं. तिसरं काय मदत करतं, तुमच्या लिव्हरला आणि तुमच्या किडनीला हे मदत करतं. कशासाठी, लिव्हरचं काम काय, लिव्हरचं काम तुमच्या बॉडीत अन्नावाटे जे दूषित पदार्थ गेले ते पकडणे आणि बॉडीच्या बाहेर ढकलणे. किडनीचं पण काय काम असतं, रक्तामार्फत जो कचरा माझ्या बॉडीच्या आतमध्ये जातो तो कचरा बॉडीच्या बाहेर फेकून देण्याकरता किडनी मदत करायला लागते लघवीच्या वाटे. म्हणजे तोंडात आत एंट्री मारल्या पहिलं पकडतं लिव्हर,
आणि लिव्हर केमिकल करून ते नको तो कचरा काढायचा प्रयत्न करतो, ऍसिडिटी पित्त बॅलन्स करायचं काम करतं. आणि किडनी जे रक्तामार्फत फिल्टर करून करून जे आलंय तो कचरा बाहेर काढण्याकरता तुम्हाला किडनी मदत करायला लागते. आणि मग काय करतं हे सगळे केमिकल घेऊन करतं काय, तर त्याला न्यूट्रलाइज करतं. न्यूट्रलाइज म्हणजे त्याचा नामशेष करून टाकतं ते. आणि जर सापडले तर चला बाहेर, म्हणजे संडास वाटे, लघवी वाटे, सर्दी वाटे, घामा वाटे, सगळा बॉडीतला कचरा बाहेर काढण्यासाठी पॉलिसॅकराइड्स मदत करतं. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, जेव्हा अंगात कचराच राहणार नाही तेव्हा तुमची बॉडी झिंगाट व्हायला लागेल, सगळी कामं परफेक्ट करायला लागेल. हे काम करतं पॉलिसॅकराइड्स. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक जर्मेनियम काय काम करतं, बॉडी, आता बघा पहिलं सांगितलं पॉलिसॅकराइड्स, त्याचं काम स्वच्छता, क्लिन्सर. ऑर्गॅनिक जर्मेनियम काय करतं, इट इज अ बॅलन्सर, संतुलित करणे. मध्ये काय लिहिलंय बघा, त्यांनी काय लिहिलंय, 800 ते 2000 पार्ट पर मिलियन याच्यामध्ये ऑक्सिजन पार्टिकल्स आपल्याकडे आहेत. आणि काय करतं, आपल्या अंगातला ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन, ऑक्सिजनला शोषून घ्यायची ताकद वाढवतं. आता मला सांगा, करोनामध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, काय डॉक्टर चेक करतात, ऑक्सिमीटर. तुमचा ऑक्सिजन कमी होत जातो. आणि मग मी जर जीएलच्या गोळ्या जास्त खाल्ल्या, ऑक्सिजन आतला वाढवतो, आणि ऑक्सिजन आतमधला वाढला तर तुम्ही कसं होणार, पॉवरफुल, झिंगाट व्हायला लागणार, त्यामुळे पेशी सुदृढ होणार. एनहान्सेस सेल ऍक्टिव्हिटी. मग ते, आता मला सांगा, जो माणूस व्यवस्थित त्याला जेवण मिळतंय, टाकटाका डगाय, चला माझा अभ्यास किती आहे, चल करून टाकतो, काय घरात काम आहे करून टाकतो, बाहेरचं काय काम आहे, ऍक्टिव्ह राहतो माणूस आणि सगळी कामं पटापट करायला लागतो, एनर्जी यायला लागते. त्याच्यानंतर प्रिव्हेंट सेल डिजनरेशन, जे माझी ओढ आता नव्हती, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, वेळेवरती जेवण मिळत नाही, त्रास आलाय, झोप होत नाही, जेवण पचत नाही, टेन्शन आहे, ताणतणाव आहे, कंपनीत बॉस, याच्यामुळे जे सेलवरती ताण आलाय, लोड आलाय, कमजोरी आली, ही सगळी घालवायचं काम करतं ऑर्गॅनिक जर्मेनियम, कारण ते ऑक्सिजन देतं. त्याच्यानंतर बॅलन्सेस इलेक्ट्रिकल चार्जेस इन द बॉडी. तुमच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिकल सप्लाय असतो, मिलीव्होल्ट. तुम्हाला शॉक लागतो की नाही लागतो, डॉक्टर काय करतो तुमचा, इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढतो, ईसीजी. त्याचा सप्लाय कधी जातो का तुमचा, गेला तर काय होईल दादा, गेला. अशा उड्या मारतात, टक 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 टक. आणि ते जर झोपलं, त्याचा लाईट गेली तर काय होतं, गेला, आडवा झाला. त्यामुळं तुमच्या जीवनात जे अडथळे येत आहेत, असं बोलला तसं बोलला, इकडे झालं, व्हायला पाहिजे, प्रॉब्लेम नको, झोपा. अजिबात येणार नाहीये. त्याच्यामुळं आपलं लाईफ चालू आहे. पुढचं काय काम करतं, रेग्युलेट्स इलेक्ट्रिकल फंक्शन ऑफ ब्रेन. इलेक्ट्रिकल फंक्शन म्हणजे मला आता परीक्षा आहे, मला अभ्यास, मला स्टोअर करायचा, मला मेमरी करायची आहे. स्वयंपाक करताना मेमरी वेगळी पाहिजे, अभ्यास करताना मेमरी वेगळी पाहिजे, पुस्तकं वाचताना वेगळी पाहिजे, संसार करताना वेगळी पाहिजे. हे सगळ्या इलेक्ट्रिकल फंक्शन वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा मेंदू, चेतासंस्था, मज्जासंस्था, व्यवहार ज्ञान. जसं आपण आई वडिलांसमोर वागतो तसं सरांसमोर वागत नाही, सरासमोर वागतो तसं भाजी घ्यायला जाताना वागत नाही. हे इन बिटवीन जे आहे ना, ते चांगल्यात चांगलं चालायला पाहिजे. त्याच्याकरता मदत करतं मेंदूच्या वाढीसाठी. अजून काय करतं, प्रिव्हेंट्स ट्युमर. तुमच्या अंगातल्या गाठी वाढू देत नाही, थांबवतं. अजून काय करतं, मेटास्टासिस इन कॅन्सर. म्हणजे आता बघा, काय काय लोक मला कॅन्सरचा रिपोर्ट पाठवतात, मग डॉक्टरांचं आम्ही मेटासिस कॅन्सर म्हणजे काय, हाडात पसरलाय का, मग त्याच्या कवटीमध्ये काळा स्पॉट दाखवतात, मणक्यामध्ये काळा स्पॉट दाखवतात, गुडघ्यात ते काळा स्पॉट दाखवतात, हिप जॉईंट म्हणजे तुमच्या बॅकला, हिप जॉईंट वरती एखादा काळा जॉईंट दाखवतात. आणि कॅन्सर तुम्हाला तिथं तिथं पसरला आहे, त्याला म्हणतात मेटास्टॅटिस इन कॅन्सर. कॅन्सर स्प्रेड होत चाललाय बॉडीमध्ये, तर तो स्प्रेड होऊन देत नाही, त्याला पकडत असा गोळा करतं, आपटोसिस, आपटून आपटून बाहेर काढायला लागतं. त्याच्यामुळं ऑर्गॅनिक जर्मेनियम बॉडीला खूप महत्वाचं आहे. आणि अजून काय करतं, स्टिम्युलेट्स अँड इम्प्रूव्ह व्हेरियस फंक्शन्स ऑफ ब्रेन. तुमच्यामुळे तुमच्या मेंदूला जी आवश्यक गोष्टी असतील त्या स्टोअर करण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी मेंदूला खूप खूप फायद्याचं आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक जर्मेनियम सहजासहजी कुठं मिळत नाही, हे मिळतं तुम्हाला गावाकडं, गावच्या वातावरणामध्ये, गावच्या मेथीच्या भाजीमध्ये, ऑर्गॅनिक फूड मध्ये. पण आता गावची मेथी नाही राहिली, ऑर्गॅनिक नाही राहिलं, हायब्रिड सगळं झालंय, चुकीचं काहीतरी खातो. त्यामुळे तुम्हाला जीएल मध्ये ऑर्गॅनिक जर्मेनियम भरपूर आहे. त्याच्यानंतर ऍडिनोसिन. ऍडिनोसिनचं काम काय बघा, काय लिहिलंय मी इथं, द रेग्युलेटर. आता मला सांगा, पहिलं मी काय सांगितलं,
पॉलिसॅकराइड्स. त्याला काय सांगितलं? क्लिन्सर, स्वच्छता करणे. दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला? ऑर्गेनिक जर्मेनियम. त्याचं काम काय? बॅलन्स करणे आणि रेग्युलेट करणे. रेग्युलेट म्हणजे संतुलित करणे. आता फॅसोडिलेट म्हणजे काय? फॅसोडिलेटचा अर्थ काय? आपल्या अंगात ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्या खूप छोट्या छोट्या असतात आणि त्याच्यातनं जेव्हा रक्त फ्लो होत येतं, तर काही तंतुकणिका, प्लेटलेट त्याला चिकटतात आणि चिकटून चिकटून जर चालायला लागल्या ना, आता मला सांगा, तुम्ही रोडला गाडी चालवताय आणि रोडला गर्दी खूप आहे, तर गाडी चालवायला मजा येईल का? तुमचं कामच होणार नाही. ट्रॅफिकच जाम, ना पुढे जाता येत ना मागे जाता येत, बरं ना गर्दीतनं रस्ता काढता येत. आपण जत्रेत घुसत नाही. जत्रेत नको बाबा, लय गर्दी असते, उगाच चेंगराचेंगरी होते. तसं जर झालं तर त्याला म्हणतात प्लेट चिकटणे. आणि हे काय करतं? तुमच्या चिकटू देत नाही, सुट्ट्या करायचं काम करायला लागतं. म्हणजे रक्ताचा फ्लो चांगला करण्यासाठी. किंवा ज्या लोकांना बीपीच्या गोळ्या खातात त्यांना सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम असतो की रक्तवाहिन्या संकुचित होतात, अशा छोट्या छोट्या. संकुचित दृष्टिकोन, संकुचित रक्तवाहिनी पण असते बरं का. त्याच्यामुळं हे जर मी खाल्लं तर रक्तवाहिनी अशी फ्लो मोठा होतो आणि त्याला मोकळं मोकळं रस्ता वाढवून देतं. रस्ता रुंदीकरण म्हणतो ना आपण, रस्ता रुंदीकरण केल्यासारखं तसं थोडं वाढवतं, रक्तवाहिन्या सुट्ट्या होतात. त्याच्यामुळं हृदयाकरता खूप चांगलं आहे. अॅनाल्जेसिक म्हणजे काय? अॅनाल्जेसिक म्हणजे काय? लोक बघा म्हणतात, माझे गुडघे दुखतात, माझी पाठ दुखते, माझी कंबर दुखते, माझा मूडच जातो. म्हणजे नॅचरल पेन किलर. ओके, तसं हे अॅनाल्जेसिक मी जर खाल्लं तर मला ताकद वाढवतं आणि नॅचरल पेन किलरचं काम करायला लागतं. मसल रिलॅक्संट. आता बघा याचा अर्थ काय? काय लोकांना क्रॅम्प, सकाळी उठल्या उठल्या पाठ चमकली, मान चमकली, आकडल्यासारखं वाटतंय, सकाळी उठल्या उठल्या सुधरतच नाही लवकर, मला लेजिमच खेळत असतो मी 10, 15, 20, 30 मिनिटं. ह्या सगळ्यासाठी मसल रिकाम्या मोळण्यासाठी, गुंता नको, त्यासाठी मला पाहिजे ॲडिनोसिन. अजून काय करतं? कोलेस्ट्रॉल बॉडीतला कमी करतं, बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकतं, गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. ट्रायग्लिसराईड. ओके, हे थायरॉइड होऊ शकतं बरं का. म्हणजे ट्रायग्लिसराईडची लेवल जर रक्तातली वाढत असेल तर त्याला हार्मोन डिसऑर्डरचे प्रॉब्लेम बरेच यायला लागतील. महिलांच्यात हे नॉर्मली जास्त होतं. मग T2, T3, T4, TSH असं गोळ्या आयुष्यभर खाण्यापेक्षा खा ना आपलं ॲडेनोसिन. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो, डॉक्टर गेल्या गेल्या पहिल्यांदा इंजेक्शन मारतात ॲडेनोसिन, खाटाय 64,000 रुपये, 18,000 रुपये दणका. गेल्या गेल्या पहिलं इंजेक्शन कशाचं असतं? ॲडेनोसिन. त्यामुळे हार्ट अटॅक आला तर पहिलं काम हेच दणका देतात. पण हे बायपासच्या अगोदर मारायला लागतं. एवढं सोपं. आम्ही काय करतोय? फ्री बायपास. डीएक्शन मध्ये फ्री हार्ट बायपास करून मिळेल भाऊ. बायपास झाला तिकडे सालाक नको घालू, खाकी दररोज RGGL, म्हणजे हार्टचा त्रास मला होणार नाही. अजून काय करतं? इन्क्रीज ब्लड फ्लो इन बोथ मॅक्रो आणि मायक्रो सर्क्युलेशन. मॅक्रो म्हणजे पोट, किडनी, लिव्हर. मायक्रो म्हणजे मेंदू, बारक्या बारक्या रक्तवाहिन्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते जायला लागतं. किंवा लेडीचं युट्रस आहे, आतमध्ये बाळ आहे, छोटं छोटं तयार होतंय, तर त्याला पण त्या बाळाचा मेंदू, बाळाचं हृदय, बाळाचं आता टुकटुक वाजायला लागलंय, त्याचं हार्ट सुरू झालंय, किडनी सुरू झाली, लिव्हर सुरू झालंय, त्या ऑर्गन फंक्शनचा रक्ताचा फ्लो चांगला राहण्याकरता मदत करतं ॲडिनोसिन. त्याच्यानंतर प्रिव्हेंट प्लेटलेट ऍग्रिगेशन. ऍग्रिगेशन म्हणजे काय माहितीये का? काही जण येतात आणि चौकात मुद्दाम, आता तुम्ही बघितलंय का कधी गेला की चौकात गर्दी असते, पानटपरीचा असते, चौक असतो, ट्रॅफिक जाम होतं, असे चौकात चौकात तुम्हाला थर्मोसिस दिसायला लागतील. मग आता इथं हातावरती गठ्ठे आलेत, मग तुम्हाला काय लेडीजला थर्मोसिस, मग तुम्हाला तो ब्रेस्ट मध्ये नॉर्मली अशा जिथं फॅट जास्त असतात, जिथं फॅट जास्त असतात ना तिथं गाठीला सुरुवात व्हायला लागतं. नॉर्मली आपण लेडीजला ब्रेस्ट मध्ये बघतो, खाली तुमच्या ओटीपोटी तुम्हाला बघायला लागतो, ज्या ठिकाणी रक्त साकळलं जातं, गर्दी होते, त्या ठिकाणी क्लॉटिंग चालू होतं. तर ते येऊ देत नाही. मेंटेस एंडोक्राईन. आता एंडोक्राईन मी तुम्हाला पाठ शिकवला होता. एंडोक्राईन म्हणजे तुमच्या बॉडीतल्या लाळ ग्रंथी. मेंदूमध्ये काय सांगितली होती मी? पिट्युटरी ग्लँड, पिनेल ग्लँड, तुमच्या बॉडीचा सुपरवायझर, कंट्रोलर. ही पिनेल ग्लँड काय करते? तुमची अख्खी बॉडी कंट्रोल करते. आणि मग कुठून कंट्रोल कशी करते? तर तुमच्या गळ्यामध्ये काय सांगितलं होतं मी? थायरॉक्स ग्लँड. थायरॉक्स मध्ये असतो हायपो, असतो हायपर. ते तुमच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा करायला लागतं. ओके, आणि ऑक्सिजन आणि रक्त पुरवायचं काम थायरॉइडचं होतं. पण इथं जर गडबड झाली तर मग थायरॉइडचे आजार चालू व्हायला लागतील.
त्याच्यानंतर छातीमध्ये, ब्रेस्टमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, थिमस ग्लँड, ती जर वीक झाली तर काय होतं, इन्फेक्शन, मग तुम्हाला गाठ यायला लागेल, काखेमध्ये एखादी गाठ दिसायला लागेल, तुम्हाला ट्यूमर तयार व्हायला लागेल, मग पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. पुढे गेला किडनीवरती ॲड्रेनलची ग्लँड असते, तिचं काम काय असतं, बऱ्याच लोकांना अंगाला चट्टे येतात, पिवळे चट्टे, खाज सुटते, इचिंग व्हायला लागतं, स्किन टॅन होते, वैतागलाय खाजून खाजून, याचा अर्थ किडनीचं फंक्शनिंग गडबड आहे भाऊ. ओके, मग झोपच लागणार नाही, झोपच येणार नाही, तर ते त्याला म्हणतो आपण एंडोक्राईन. नंतर युरिनरी, ओके, रिप्रोडक्टिव्ह, बाळ होत नाही, हे सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी काम आणि बॉडीचा बॅलन्स पीएच करण्याकरता, बॉडीतली ऍसिडिटी घालवण्यासाठी पाहिजे ॲडिनोसिन, हे असतं आपल्या गॅड्रमामध्ये. त्याच्यानंतर अजून पुढे काय, चौथं आहे बरं का, आता चौथंच चाललंय, ट्रायटिटपेनिस, याला म्हणायचं द बिल्डर. बिल्डर म्हणजे प्रतिकार शक्ती वाढण्याकरता, इम्युनिटी वाढण्याकरता. हे काय करतं, सगळ्यात महत्वाचं, हित बघा गडबड आहे, स्ट्रेंथन्स अँड मेंटेन्स एंटायर डायजेस्टिव्ह सिस्टम, अख्खी पचन संस्था. गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे मी तोंडात घास टाकल्यापासून माझ्या टॉयलेट पर्यंत जी आतड्यांची लांबी आहे, याच्यात कुठेही अख्ख्या ट्रॅक मध्ये जर गडबड असेल तर त्या ट्रॅकची गडबड बाहेर काढण्याकरता मदत करतं ट्रायटिटिपिनॉइड्स. हे असतं आरजी मध्ये जास्त, हे कडू असतं चवीला, आरजी कडू असते. बिल्डर अजून काय करतं, जेव्हा जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा अन्न अंगाला लागलं पाहिजे, शोषून घेतलं पाहिजे, आणि जे शोषून घेतलंय त्या अख्ख्या बॉडीत रक्तामार्फत त्याचा सगळीकडे सप्लाय झाला पाहिजे. नुसतं शोषण घेऊन काय करायचं, वजन वाढवायचं नाही आपल्याला, अख्खी बॉडी कामाला लावायची आहे. म्हणजे आपण काय सांगू, भारत सरकारने अनुदान दिलं, अनुदान फक्त मंत्र्याच्या घरापर्यंत नाही गेलं पाहिजे, ठराविक लोकांच्या पर्यंत, गोरगरिबांच्या अकाउंटला गेलं पाहिजे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, शेवटच्या थरापर्यंत. त्याचं काम करतं ट्रायटिटपिनॉइड्स, द बिल्डर. अजून काय करतं, इम्प्रूव्ह न्यूट्रिशन ऑफ द बॉडी, तुमच्या बॉडीमध्ये पौष्टिक घटक पुरवायचं काम करतं. परत बघा सांगतोय, काय करतं, लिव्हर मजबूत करतं आणि हार्टच्या मसल चांगल्या करतं. त्यामुळे जे लोक जास्त दारू पितात, जास्त बाहेरचं खातात, ज्यांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत, ज्यांना हार्टचा त्रास होतो, आरजी जेल खायला सुरुवात करा, हात जोडून सांगतो. नाहीतर जेवढे पैसे कमवले डॉक्टर घेऊन जातील आणि घर कर्जबाजारी कराल, तर हे खायला सुरुवात करा. एक्सलंट अँटी अलर्जिक. अँटी अलर्जिक म्हणजे काय, काय लोक बघितले का, सकाळी उठल्या उठल्या नुसता सटासट शिंकाच देत बसते, ते एक तास त्याला काही सुधरतच नाही. किंवा काय लोकांनी डिंक लाडू खाल्ला की त्याला सूजच यायला लागते अंगाला. काय लोकांनी बाहेरच्या गावाला गेले की लगेच तापतं येते. काय लोक म्हणते मला दृष्टच लागली, काहीतरी होतं इकडे गेल्यानंतर. अशी ज्या ज्या लोकांची अलर्जी असेल, माणसांची असेल, काय खाण्याची असेल, काय पिण्याची, सगळ्या अलर्जीला कंट्रोल करायची पॉवर असते ट्रायटिनॉइड्स मध्ये. त्याच्यानंतर स्टॅबिलायझिंग मास्ट सेल. आता त्याला मास्ट नाही म्हणायचं, मस्त सेल बनायचं. काय म्हणायचं, मस्त सेल. आता मस्त सेल म्हणजे काय माहितीये का, समजा आता मी थोडं उदाहरण सांगतो. तुमच्या मुला मुलीचं लग्न आहे, तुमच्या मुलीचं लग्न आहे, आणि तुमच्या पोरीच्या लग्नाला 1000 लोक येतात. तर त्या घरातले त्या पोरीचे आई वडील काय करतात बघा, त्यांना सिलेक्टेड माणसं पाहिजे असतात. जानवच घरात कोण असणार, आहेरच्या पाकिटावरती कोण असणार, पंगत वाढायला कोण असायला पाहिजे, लोक आलं गेलं बघायला कोण पाहिजे. त्यांचे ठराविक लोक जर असले त्यांना 10-15 लग्नामध्ये, तर त्यांना अख्खं लग्न वाटल्यासारखं वाटायला लागतं. त्याला म्हणतात मस्त सेल, ठराविक माणसं ज्यांच्यावरची माझी भिस्त आहे. ओके, एखादं इलेक्शन लागलंय तर पवार साहेब ठराविक लोकांनाच, काय सरपंच बरं वाटतंय का, झालं, त्यांनी सरपंच म्हणला की सरपंच लागला का मला काय गावातली वोटिंग गोळा करायला. असे ठराविक सेल माझ्या बॉडी ताब्यात जर असले ना, तर मी अख्खी बॉडी कंट्रोल करू शकतो. असे चांगले चांगले सेल इम्युनअप करून त्यांना बॉडीत काम वाटून द्यायचं काम करतं ट्रायटिटपिनॉइड्स. त्यामुळे हे काय करतं, प्रिव्हेंट्स लिबरलेशन. जे गावात हल्लाबोल करणार आहेत, गोंधळ करणार आहेत, त्याला पहिलाच टाकायचं आतमध्ये. आपण बघतो इलेक्शन लागले की काय लोकांना आत टाकतात डायरेक्ट, का, हे गोंधळ करेल, नीट इलेक्शन मत फोडेल, त्याला अगोदरच आत घालायचा. त्याच्यामुळे असे मस्त सेल जर बॉडी सुटले ना, तर करोना बिरोना तुमचं काय करणार नाही. मस्त सेल पाळा तुमची आत्ताच बॉडीमध्ये, बाउन्सर पाळल्यासारखा आहे, आगावपणा करू नको, चला बाहेर, त्याला आताच ठेवणार नाही, तर बॉडीच्या बाहेर हाकलून देण्यासाठी तुम्हाला हे खायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, युजफुल इन फेरियस अलर्जी, तुम्हाला कसली पण अलर्जी असू दे, घालवायची ताकद आरजी मध्ये आहे. त्याच्यानंतर 5वा घटक कुठला आहे, गॅनोरिक इसेन्स रिज्युनिएटर.
म्हणजे पहिला मला आजार होता, मी दम्याचा पंप घ्यायचो, आता नाही. बीपीची गोळी खायचो, आता नाही. डायबिटीस मला होता, आता मी नॉर्मल आहे. होता आणि नॉर्मल होणे ह्याला म्हणतात रिज्युनिएशन. जी घटना माझ्या बॉडीत घडतच नव्हती ती घडवायला लावतो. जगातलं एकमेव प्रॉडक्ट आहे डिएक्सन, जे बीपीची गोळी बंद करू शकतं, डायबिटीसची गोळी बंद करू शकतं, कॅन्सर 100% बरा करू शकतं. 100% बरं करायची ताकद जर कशामध्ये असेल तर ती आरजीजीएल मध्ये आहे. आणि गॅन्ड्रोनिक इसेन्स सगळ्यात महत्वाचं आहे. काय करतं? हेल्प रिज्युनिएशन ऑफ सेल्स अँड टिश्यूज. जे टिश्यू सेल माझे डॅमेज झाले होते, जे काम करत नव्हते, अनवॉन्टेड कचरा बॉडीतनं काढून दिला जाईल. जे पेशी कमजोर होते त्यात परत ताकद भरली जाईल आणि ते परत नॉर्मल कामाला लावायचं काम करतं गॅन्ड्रोनिक इसेन्स. प्रिव्हेंट्स डिके, ज्यांचा ऱ्हास होत चाललाय, जे असे थकत चालले, त्यांना लवकरात लवकर आपण पुनर्बांधणी रिपेअरिंग करायचं काम करतं गॅन्ड्रोनिक इसेन्स. अजून काय करतं? रिमूव्ह फ्री रॅडिकल्स. अनवॉन्टेड जो बॉडीच्या आतमध्ये कचरा एक्सेस पडला, एक्सेस युरिक ऍसिड, एक्सेस शुगर, एक्सेस कोलेस्ट्रॉल, एक्सेस पित्त, हे जे बॉडीत आलंय तो बॉडीतनं बाहेर हाकलायचं काम करतं गॅन्ड्रोनिक इसेन्स. अजून काय करतं? स्वच्छ करतं, संरक्षण देतं आणि स्किनला ग्लो येतो. जे लोक डिएक्सनचे प्रोडक्ट खातात, डिएक्सनचे प्रोडक्ट खायच्या अगोदरचे फोटो आता तुमचे काढा आणि डिएक्सन 2-4 वर्षे खात राहा. तुमचेच नवरा तुम्हाला ओळखायचा नाही, तुमचीच बायको तुम्हाला ओळखायची नाही. अरे तू किती छान दिसायला लागली आजकाल, पहिली अशी नव्हतीच तू. आणि हे कधी होतं? डिएक्सन मध्ये आल्यावरती होतं. म्हाताऱ्या पण तरण्या होतात, म्हातारे पण तरणे व्हायला लागतात, झिंगाट दिसायला लागतात. मी सांगतो लग्नात मी याच्यापेक्षा वाईट दिसायचो. ओके. आणि मग काहीच नव्हतं, पण डिएक्सनचे प्रोडक्ट खायला लागल्यावर तुमची स्किन चांगली होते, तुमची बॉडी चांगली होते, त्वचेचे आजार बरे करायची ताकद आहे, जखमा बरे करायची ताकद आहे, तुमचं वय दिसणार नाही आणि तुम्ही तरुण दिसायला लागाल. तरुण तुर्क म्हातारे अर्क नाटक बघितलंय का? ओके. तसं तुमच्या बॉडीत अँटीऑक्सिडंट भरपूर वाढायला लागतील. माहिती खूप आहे बरं का, पण मी आता बघू जेवढी जमेल तेवढी आज आपण देऊया, कारण पटापट जाण्यात मतलब नाही, तुम्हाला कळणार नाही ते. मग याच्यात काय आहे? मेन इन्ग्रेडियंट्स इन गॅनोडर्मा आणि त्याचे फायदे. याच्यात असतं ग्लायकोप्रोटीन. हे ट्यूमर तयारच करू देत नाही, ट्यूमर प्रतिकार करतं, म्हणजे गाठी तयार होऊ देत नाही. D6 विटॅमिन आहे, ते काय करतं? हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे गडाची बांधणी कशी करतं? समजा न्यूक्लियस ऍसिड मेटाबॉलिझम, म्हणजे आपण असं म्हणूया की काही लोकांच्या घरामध्ये कोड असतो, कोड लिकोडर्मा. काही लोकांच्या घरात अनुवंशिक डायबिटीस आहे, काही लोकांच्या घरात अनुवंशिक दमा आहे, अनुवंशिक संधिवात आहे. मग मी आत्ताच तरुण पोरापोरींना खायला दिलं, आपल्या सुनांना खायला दिलं, तर तुमच्या घराण्याची परंपरा जी आहे जुनी तुमच्या स्पर्म होम मध्ये, ओके, तर ह्या सेलला रिपेअर करून आतापासून गडाची बांधणी करेल की येणारी पिढी चांगली यायला लागेल. कळेल तुम्हाला काय म्हणायचंय? त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, कोणच करत नाही, फक्त डिएक्शन करायला लागतं. नंतर गॅनोमायसिन, एनबी, अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, ओके, इमिजिएट मला काय झालं तर इमिजिएट रिकव्हरी येण्यासाठी. नंतर गॅनोडिलन, ए अँड बी, रिड्युसेस ब्लड शुगर. एक्सेस शुगर डायबिटीस वाढत असेल तर तिला कंट्रोल करण्याकरता गॅनोडिलन काम करायला लागतं. इन्क्रीजेस पॅन्क्रिएटिक ब्लड फ्लो, म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस असतो त्या लोकांची स्वादुपिंड चोकअप व्हायला लागतं. अल्फा सेल्स, बीटा सेल्स, आणि इन्सुलिन सॅक्रिटेज करत नाही. तिथलं रक्ताभिसरण जर चांगलं झालं तर स्वादुपिंड स्वतःहून काम करायला लागेल. कशाला मला बाहेरनं पाहिजे इन्सुलिन? कशाला माझ्या ग्लायकोमॅक्स GP2 ची गोळी? काही गरज नाही. पण कधी मी आत्ता डिएक्सनच्या गोळ्या खायला सुरू केल्यानंतर काही दिवसानंतर माझं रक्ताभिसरण चांगलं होतं स्वादुपिंडातलं. आणि काही लोकांना पॅन्क्रियाटिक कॅन्सर पण असतो बरं का, डेंजर. तो सुद्धा कधी होणार नाही. त्यामुळं तुम्हाला डायबिटीसच्या आजारात ह्याचा फायदा होतो. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे काय? ज्यांच्या अंगाला सूज येते, अंगाचा दाह होतो, अंगाला खाज होते, असं कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला पाहिजे आरजीजीएल. नंतर ज्यांना वेदना होतात, हो, त्या वेदना संधिवातामध्ये सांधेदुखी, जॉईंट पेन, सूज येते सांध्यात, ती कमी करतं. डिजनरेटिव्ह डिसऑर्डर, अल्झायमर किंवा पार्किन्सन, कंपवात, असा बटणं घालता येत नाही, चहा पिता येत नाही, विसरतो, मी कुठल्या गावचा आहे, मी सकाळी काय केलं होतं, म्हणजे विसराळूपणा, लक्षातच राहत नाही, तर हे सगळं कमी करतं. नॅचरल पेन किलर विथ सेफ्टी. पेन किलरनी साईड इफेक्ट येतो, आपल्या असा साईड इफेक्ट अजिबात येणार नाही, फायदा बॉडीला करून देतं. अँटीऑक्सिडंट व्हॅल्यू बघा किती आहे, 23,000 असते तुमच्या आरजीजीएल मध्ये. आणि जिनसेंग लय भारी प्रोडक्ट असं म्हणतात, जिनसेंग, त्याची जाहिरात करायचा सलमान खान, ओके, रिव्हायटलायझर,
वाचलं नाही सलमान खानची जाहिरात तुम्ही बघायचा मध्ये युवराज सिंग करायचा. युवराज सिंगला कॅन्सर झाला की त्याला त्यातनं आडमधनं काढून टाकला. मग सलमान आला रिव्हायटलायझर. तर जिनसेंग असतं त्याच्यामध्ये. त्याच्यात फक्त 5,000 आहेत. आरजीएल मध्ये किती आहेत? 23,000. पण आपल्याकडे अँटीऑक्सिडंटचा पप्पा आहे. अजून एक स्पिरुलिना. त्याच्यात किती आहे माहितीये का? 64,000. 64,000. त्यामुळे स्पिरुलिना जर तुमच्या खाण्यामध्ये आली तर तुमच्या बॉडीत फ्री रॅडिकल काय लपेल कुठं पकडून पकडून मारायचं काम करतं ते. मग स्पिरुलिना अगदी प्रेग्नंट लेडीज पासून सगळ्यांनी खायला सुरुवात करा. न्यूट्रिटिव्ह ताकदवान वाढण्यासाठी. त्याच्यानंतर फ्री रॅडिकल्स आर व्हेरी हार्मफुल टू एव्हरी सेल. म्हणजे तुमच्या गावामध्ये तर असे खूप एवढे लोक फिरायला लागले, खूप चोऱ्या करणारे फिरायला लागले, अतिरेकी फिरायला लागले, ओके, खराब लोक आली तर ती तुम्ही गावातलं वातावरण चांगलं राहील का? नाही राहणार ना. मग हे काय करतं, अशा लोकांना पकडून आत टाकून देतं. चला आत करा, नाही तर त्यांना कंट्रोल करायचं काम करतं. आणि अशी लोक समाजाकरता घातक असतात. त्यामुळं असे समाजात घातक तसे बॉडीत पण घातक असतात. फ्री रॅडिकल्स, त्या रॅडिकलला कंट्रोल करायचं काम हे करतं. अँटीऑक्सिडंट डिटॉक्सिफाईज, म्हणजे हे काय करतात, अँटीऑक्सिडंट तुमच्या बॉडीतल्या कचरा बिनकामाचा बॉडीतनं बाहेर घालवून टाकतं. इट इज अ पॉवरफुल कार्सिओस्टॅटिक, म्हणजे तुम्हाला कॅन्सर होऊ देत नाही. कार्सिनोस्टॅटिक म्हणजे कॅन्सर पासून बचावसाठी आरजीएल महत्वाचा आहे. इट इज अ युजफुल सप्लिमेंटरी फॉर्म ऑफ ट्रीटमेंट्स विथ रेडिएशन. रेडिएशन घेताय, केमोथेरपी घेताय, तुमचं ऑपरेशन होणार आहे, त्याच्या पूर्वी जर तुम्ही घेतलं तर ते तुम्हाला सप्लिमेंट पुरवणी दिल्यासारखं चांगलं मजबूत करतं आणि रेडिएशनचा त्रास होऊ देत नाही, केमोचा त्रास होऊ देत नाही, केस गळणार नाहीत, अंग काळ पडणार नाहीत, पचायला लागेल, असं गच्च होणार नाही, थकवा येणार नाही, कमजोर राहणार नाही. त्याच्याकरता घ्या. प्रिव्हेंट्स कॅन्सर पसरू देत नाही, वेदना कमी करायला लागतं. याच्यानंतर काय करतं, इट कॅन मॉड्युलेट सो मेनी रिएक्शन. मेंदूमध्ये बऱ्याच हालचाली करायला लागतं, फायद्याच्या हालचाली करायला लागतं. मेंदू चांगला ठेवतं, अलर्टनेस वाढवतं, मेमरी वाढवतं, पटापट ऍक्शन घ्यायला लागतं. झोपची कंडिशन सुधारते. ज्याला झोप लागत नाही तो शांत झोपायला लागेल. जो रात्रंदिवस झोपा काढतोय त्याच्या झोपा दिवसा कमी होतील. ओके, त्यामुळे स्लीपिंग पॅटर्न इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप फायदा आहे. नंतर बीपी कंट्रोल करण्यासाठी त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर रक्ताचा फ्लो मेंटेन करण्यासाठी त्याचा फायदा आहे. बीपी कंट्रोल करता फायदा आहे. त्याच्यानंतर हार्ट मधलं पंपिंग, हार्टचं पंपिंग बिघडलं तर काय होतं, पेसमेकर देतात बसवायला, पेसमेकर. हार्ट फेल्युअर होतं कधी कधी, ते नको, आरजीएल खा. गॅरमा इज अ पॉवरफुल कार्डिओटॉनिक, त्यामुळे हृदयाचं पण टॉनिक आहे, कॅन्सरचं पण टॉनिक आहे आणि सगळंच टॉनिक आहे. टॉनिकचा पप्पा हा, त्याच्यामुळे हे वापरा, त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाचं काय, बिनविषारी, कुठल्या आजाराकरता बनलेलं नाही, बॉडी नॉर्मल करतं, पॉवरफुल अडॉप्टेशन, जास्त होऊ देणार नाही, कमी होऊ देणार नाही, बॅलन्स मध्ये ठेवण्याकरता, तुम्हाला निरोगी राहण्याकरता, आजारापासून बचाव करण्यासाठी जडीबुट्टीचा राजा आणि अमरत्व चिरंजीवी ठेवणारी वनस्पती, इमॉर्टॅलिटी. अश्वत्थामा चिरंजीव आहे. ओके म्हणतो की नाही आपण, तसं चिरंजीवी म्हणजे तुमची आहे जोपर्यंत जिवंत दवाखान्यात पोहोचवणार नाही. मजबूत खा, पण सबसे बडा विश्वास. कंपनीचं नाव आपल्या काय, DXN, चा अर्थ काय, विश्वास. कोणावरती, पहिला स्वतःवर, नंतर प्रोडक्टवर असेल तर तुम्ही ओके होणार. घाबरायची काय सुद्धा आवश्यकता नाही. यांच्यासाठी जेवढ्या जमेल तेवढ्या टाळ्या वाजवा मीटिंग झाल्यावर घरात, आणि मगच झोपा. काय होईल ते होईल. कोण ह्याचा, अ सोल विथ अ नोबल मिशन, एक एक चांगला आत्मा आपण म्हणूया त्याला, ज्यांनी चांगली गोष्ट आपल्या ध्येयापर्यंत ठेवली की लोकांसाठी हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस पर्यंत आणलं. अ मॅन विथ अ ग्रेट व्हिजन, त्याची दूरदृष्टी किती मोठी आहे ते बघा. गिव्ह मॅनकाइंड हेल्थ ऍट अफोर्डेबल कॉस्ट, तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये गार्डन आणून दिलाय. चहा पासून, टूथपेस्ट पासून, साबणापासून, बीटेक झालंय शिक्षण त्यांचं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर, 1983 साली त्यांनी रिसर्च चालू केला गार्डमा कल्टिवेट करायला. 97 साली PhD इन डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी मिळाली इन होलिस्टिक मेडिसिन बाय द इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन. 2001 ला बीकेम अवॉर्ड, सुलतान केड ऑफ मलेशिया. 2000 ला टॉप 10 आउटस्टँडिंग चायनीज यूथ, म्हणजे 2001 अख्ख्या चायनाच्या सगळ्या ह्याच्यात
टॉप 10 मुलं निवडली होती. तेवढ्यात ग्रेट हुशार मुलगा म्हणून निवड झालीये. डॉक्टरेट ऑफ सायन्स अल्टरनेटिव्ह मेडिसिन 2002 ला मिलेनियम अवॉर्ड, दशकातलं सगळ्यात मोठा अवॉर्ड. 2002 ला अवॉर्ड, 2 ला परत फिजिशियन ऑफ न्यू मिलेनियम. 2002 ला सर्टिफिकेट ऑफ अपॉइंटमेंट ऍज अ सिनियर व्हिजिटिंग प्रोफेसर नॅचरल हिलिंग अँड गॅनोथेरपी, नैसर्गिकरित्या बरं करणार, हे सगळं मिळालंय. फाउंडर ऑफ DXN 93 साली कंपनी चालू केली आहे. ओके, मग RG बद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगितली, मला GL बद्दल सगळी माहिती सांगितली. 1 कोटी लोकांनी आतापर्यंत DXN मध्ये साइन अप झालेत आणि मला वाटतं हा DXN वरती अन्याय आहे नाही का? या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. मग प्रत्येकाने दिवाळी, दसरा दिवाळी वाया घालवू नका. एका माणसाने 100 लोक जॉईन करायचं टार्गेट घ्या. 100 लोकांना जॉईन करायचं टार्गेट घ्या एका माणसाने. त्याला 6च्या स्ट्रक्चर मध्ये साइन अप करून टाका. घ्या ना, पेटून उठा. आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान. ओके, असा धिंगाणा करत सुटायचं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. वाढवत चला. आणि मग लोकांना फॉर्म द्या. कशा करता? आरोग्य देण्याकरता. कशा करता? तर जी लोक गोरगरीब आहेत त्यांना 4 पैसे मिळू शकतात, असे काम करू शकता. कोविड-19 करता खूप चांगलं प्रोडक्ट आहे. पण हात जोडून सांगतो, RGGL स्पिरुलिना RGGL स्पिरुलिना सगळं सगळं मजबूत खायला सुरू करा. मी स्वतः डॉक्टर लिम सोबत काल चॅट केलं होतं आपल्या एका पेशंटसाठी. तर त्यांनी स्वतः सांगितलं की ज्या लोकांना कोविड पॉझिटिव्ह आलाय त्यांनी किमान 30 RG, 30 GL, 30 स्पिरुलिना खायलाच पाहिजेत. काय होतं माहितीये का? कफाची बेकार उलटी होती, इन्फेक्शनच काय राहू देत नाही, सगळं बाहेर काढून टाकतं आणि तुम्ही झिंगाट व्हायला लागता. त्यामुळे सगळं वापरा. अन्यथा जर तुम्ही फक्त अँटीबायोटिक वरती क्वारंटाईन सेंटर मध्ये जाऊन आलाय आणि आता कोरोना कंट्रोल करून आलाय, पण तुमच्या फुफ्फुसात जो कचरा अडकलाय आणि तुम्ही जे ॲलोपॅथीच्या गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे तुमच्या हृदयाला, तुमच्या किडनीला लाईफ टाइम धोका पोहोचू शकतो. तो होऊ नये त्याच्याकरता जे पॅची आतमध्ये सगळं अडकलंय ते निघून जाण्याकरता तुम्हाला RGL खाणं खूप महत्वाचं आहे. जगात सध्या 15 नंबरची कंपनी आहे, पण लवकरच टॉप 10 मध्ये कंपनी जाऊ शकते. आपल्याकडे प्रोडक्टची रेंज खूप आहे. RGGL मी आज सांगितलंय. बाकी स्पिरुलिना आपण नेहमी सांगतो नोनिजी. आणि जर करोना असेल तरी 4 प्रोडक्ट दणकून घ्या. कुठलाही आजार असेल या 4 प्रोडक्टला विसरू नका लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी. आणि जे इतर लोक आहेत त्यांनी चहा बदला. आपल्याकडे डीप टी आलेत, घ्या. काय लोकांनी ग्रीन डीप टी, ब्लॅक डीप टी, 4 रुपयाला पुडी सुट्टी ती. 25 पुढे असतात त्याच्यामध्ये. महिनाभर 3 ग्रीन डिप्टीचे पुढे घ्या, 5-5, 7-7 किलो कमी होते. मसाला डिप्टी आपल्याकडे 30 रुपयाला पुडी पडते. एक तांब्याभर गरम पाणी घ्या, त्या स्पायसी टी टाका, पीत बसा. पोटातला कचरा निघून जायला लागेल. सर्दी, कफ, ॲलर्जी, खोकला काही राहत नाही. त्याच्यामध्ये मसाले भरपूर टाकलेत. आणि स्पिरुलिना सिरियल आहेत आपल्याकडे, मग ज्यांना गोळ्या खायच्या सिरियल खा. न्यूट्री ऑइल आहे, कोकण तुपासारखं काम करतं. कॉर्डिसेप सिरियल आहे, ओट सारखं काम करतं. टूथपेस्ट आहे, साबण आहे, शॅम्पू आहे, टॅल्कम पावडर आहे. मसाज ऑइल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी. चबी ऑइल, त्वचा चांगली राहण्यासाठी. नीली तेलम ऑइल, केस छान राहण्यासाठी. ट्री क्रीम, अँटी फंगल, अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, मूळव्याध, इसब, खरूज, नायटा. ट्री क्रीम वापरा. आणि ट्री क्रीम म्हणजे सॅनिटायझर आहे. ओके, असं हाताला लावून फिरा नाका विकाला, इन्फेक्शन होणार नाही. आणि बॉडी लोशन कोरफडीपासून बनवलंय. फेशियल जेल तुमचा चेहरा स्वच्छ राहण्याकरता. ज्यांना साबण नको, कोरफड वापरा. फेअर अँड लवलीपेक्षा भन्नाट आहेत. हे प्रोडक्ट वापरायचा खूप फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, नॅचरल अँड फ्री ऑफ टॉक्सिक केमिकल. नैसर्गिक आहे, त्यात केमिकल काय नाही. क्वालिटी 1 नंबर आहे, खिशाला परवडतं. रेड्यूस टॉक्सिन्स इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातले टॉक्सिन घालवा. टॉक्सिन म्हणजे कचरा, विषारी द्रव्य. बॉडीच्या आत पण आहेत, बॉडीच्या बाहेर पण आहेत. बाहेरचे टॉक्सिन घालायला गव्हर्नमेंट बघेल काय करायचं ते, पण आतले टॉक्सिन घालवायला गव्हर्नमेंट नाही येणार आहे. तुम्हालाच काळजी घ्या. डॉक्टर पण नाही येऊ शकत कारण त्याचं लिमिटेशन आहे. पण DXN ला लिमिटेशन नाही. ओव्हरऑल टॉप टू बॉटम क्लीन करायचं काम केलं जातं. आणि आनंदाची बातमी, आपल्याकडं ऑफर डिक्लेअर झाली 3 महिन्यासाठी. काय ऑफर आहे? जर तुम्ही सगळ्यांनी असा टी लॅटेचा पुडा आहे, हा टी लॅटे जर तुम्ही सगळ्यांनी घेतला तर असे 2 पुढे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला स्पिरुलिनाची डबी फुकट आहे. 2 एकदम 2 घ्या, मग तुम्हाला एक स्पिरुलिना फुकट मिळायला लागेल. याच्यानंतर अजून एक ऑफर त्यांनी सांगितली. काय सांगितली? स्पिरुलिनाचे सिरियल असे जर 2 पुढे तुम्ही एकदम घेतले तर त्या दिवशीच काउंटरला तुम्हाला काय मिळणार आहे? एक चहाचा डबा फ्री मध्ये आहे, 400 रुपयाचा. काय प्रॉब्लेम आहे? मग नाश्ता किंवा जेवण झालं मस्तपैकी. दिवाळीत खायला झालं. दिवाळी एवढी खाणार आहे का तुम्ही?
ओके, तळलेलं खाण्यापेक्षा हे वापरा. त्यामुळे नाश्ता झाला सकाळ सकाळचा, हे वापरू शकता. अजून एक ऑफर आहे आपल्याकडे, चॉकलेट कॉर्डिसेप्स सिरियल आहे. हे 2 पुढे घ्या. चहाचा डबा फ्री आहे. ओके, एक वेळचा नाश्ता किंवा जेवण बंद करा. हेच खा ना, कशाला वजन वाढवताय, आजार करून घेताय बिनकामाचे. त्यामुळे हे खात राहा. नाश्ता जेवण चांगलं व्हायला लागेल. फ्री ऑफर आहे, त्याचा फायदा उठवून घ्या. हे सगळं तुम्ही करा. अशा तऱ्हेने आता किती वाजले? आता वाजले की 12 नाही वाजले. आपली मीटिंग संपलेली आहे.